कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 11. मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन. मैत्रेय सांगती विदुरास, परमाणू म्हणतात कशास, जो सूक्ष्मतमासे अंश पृथ्वी आदी कार्यवर्गाचा. मैत्रेय म्हणतात, अनेक परमाणू एकत्र येती, त्या समुदाय रूपाची अवयवी ऐशी प्रचिती, परंतु ज्याची इतर परमाणूशी नाही युती, तो कार्यरूपाला प्राप्त नाही. ज्याचा सूक्ष्मतम अंश हा परमाणू असत, त्या आपुल्या सामान्य स्वरूपात स्थित पृथ्वी आदी कार्याच्या समुदायास परममहान ऐसे नाव. संदर्भ या व्याख्यांचा 3, जोडून आधुनिक भौतिक विज्ञान तंतोतंत येती जुळून, भागवतातील व विज्ञानातील तत्वविचार. परमाणू हा ॲटम असून, अवयवी हे मॉलिक्युल्स असून, आणि एलिमेंट हे परममहान ऐसे हे साधर्म्य. सृष्टी रचना घडण्यापूर्वीच्या काळात जेव्हा पृथ्वी आदी कार्यवर्ग असतो मूळ रूपात, तेव्हा घटपट आदी वस्तुभेद नसत व जुन्या नव्या कालभेदाच्या ज्ञानाचा अभाव. सृष्टी रचना स्थिती व लयाच्या घडामोडी मिळते प्रेरणा ज्या कालानी, तो काल परमाणूपासून ब्रह्मांडापर्यंत पसरूनी अनंतपणे असे व्याप्त. त्या अनंत कालाचा व पृथ्वी आदी घटक द्रव्याचा, त्यांच्या परस्पर संबंधाचा विचार व कालाचे विविध परिमाण पाहू आता. जैसे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाच्या विचाराचे प्रमाण, तैसेच काल भगवंताच्या सूक्ष्मता व स्थूलतेचे अनुमान केले जाऊ शकते. प्रपंचातल्या परमाणू समान सूक्ष्म अवस्थेस जो व्यापून तो काल असतो अत्यंत सूक्ष्म, तोच काल परममहान, जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो. कालाचे परिमाण. 2 परमाणूचा 1 अणू, 3 अणू मिळून 1 त्रसरेणू. सूर्यकिरणांच्या झोतात उडताना दिसे तो त्रसरेणू, ज्याचा झोत झरोक्यातून येईल. ऐशा 3 त्रसरेणूला ओलांडायला जेवढा वेळ लागतो सूर्याला, त्रुटी म्हणतात त्याला, ऐशा 100 त्रुटी काळाचा 1 वेध होतो. 3 वेधांचा 1 लव होतो. 3 लवांचा 1 निमिष होतो. 3 निमिषांचा 1 क्षण होतो. 5 क्षणाचा 1 काष्ठा. 15 काष्ठांना 1 लघु म्हणतात. 15 लघूंना 1 नाडिका म्हणतात. नाडिकेचा काल कैसा मोजतात, त्याचा प्रयोग पाहू आता. 6 पल तांब्याचे भांडे घ्यावे, ज्यात 1 शेर पाणी मावावे, त्याच्या बुडाला 1 छिद्र पाडावे. 4 मासे सोन्याच्या 4 बोटे लांबीच्या सळीने. ऐसे भांड्यास छिद्र पाडून ते द्यावे पाण्यात सोडून. 1 शेर पाणी भांड्यात जाण्यास भरून, जेवढा वेळ लागतो ती 1 नाडिका. 2 नाडिकेस 1 मुहूर्त म्हणतात. 6 किंवा 7 नाडिकेचा 1 प्रहर होत, यालाच याम म्हणतात. हा मनुष्याच्या रात्रीचा किंवा दिवसाचा 4था भाग. यानुसार मनुष्याची 4 प्रहर होतात 1 दिवस किंवा 1 रात्र. ऐशा 15 दिवसाचे 2 प्रकार, शुक्ल किंवा कृष्ण ऐसे पक्ष होतात. ऐसा 1 महिना 2 पक्षाचा. 1 दिवस रात्र असतो पितरांचा. 1 ऋतू असतो अशा 2 महिन्यांचा. 6 महिन्यांचे 1 अयन. देवतांची रात्र व दिवस अशी 2 अयने. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. ऐशा 100 वर्षाचे आयु ठरविले मनुष्याचे परमात्म्याने. वर्षकालास म्हणतात संवत्सर. चंद्र आदी ग्रहे, अश्विनी आदी नक्षत्रे, सर्व तारा मंडलाचे अधिष्ठात्रे, 12 राशी रूप संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करे. एका संवत्सरात कालस्वरूप भगवान सूर्य.
सूर्य, बृहस्पती, सवन, चंद्र आणि नक्षत्र या संबंधीच्या महिन्याने असती जे वर्ष, संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर व वत्सर ऐशी अनुक्रमे 5 प्रकारची वर्षे. ऐसे 5 प्रकारची वर्षे करणारे सूर्य भगवान, याचे करावे आपण पूजन. हे पंचमहाभूतांपैकी तेजाचे स्वरूप असून कालशक्तीने बीजाला अंकुरण्या देती शक्ती. कालाची चाले आकाशी भ्रमंती, पुरुषांची होण्या मोहनिवृत्ती, त्यांच्या आयुष्याची करीतो क्षती. हे कालाचे कार्य, तसेच करतो प्रदान हाच काल. स्वर्गादी मंगलमय फल, यज्ञादी कर्मापासून केवळ सकाम पुरुषांना. हरि ओम तत्सत.